26 डिसेंबरला रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामध्ये सकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली। आज या हत्येला 14 दिवस लोटलेत। शिवसेनेशी संबंध असलेले मंगेश काळोखे हे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते। आमदार महेंद्र थोरवे यांचे सच्चे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि एक सच्चा समाजसेवक म्हणून त्यांची खोपोलीत ओळख असल्याने त्या दिवशी जो काही जनक्षोभ उसळला होता त्याच्यातून पोलिसांवरतीही मोठा दबाव आला आणि रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल आहेत त्या स्वतः तळ ठोकून खोपोलीमध्ये बसल्या आणि अवघ्या 2 दिवसामध्ये त्यांनी जवळपास 8 ते 10 आरोपींना त्यावेळेस अटक केली व पुढच्या काळामध्ये म्हणजे आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास 13 आरोपी हे अटक झालेले आहेत। 2 वेळेला त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आणि आज त्यांची दुसरी जी पोलीस कस्टडी होती ती संपत होती। आपण आता खालापूर कोर्टाच्या बाहेर आहोत। आज या 12 आरोपींपैकी 13 आरोपींपैकी 1 ते 11 नंबरचे जे आरोपी आहेत या आरोपींची पोलीस कस्टडी आज संपलेली आहे। कोर्टाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली आहे, परंतु जो 12 आणि 13 नंबरचे जे 2 आरोपी आहेत या दोघांची पोलीस कस्टडी आहे ही कायम ठेवलेली आहे। भयानक अशी ही घटना घडली होती। अगदी रायगड जिल्ह्यामधलं राजकीय वातावरण हे या गोष्टीमुळे तापलं गेलं होतं। आता जे मुख्य गुन्ह्यामधले आरोपी आहेत हेच पकडले गेलेले आहेत, परंतु ज्या वेळेला ह्या गुन्ह्याची FIR म्हणजे तक्रार दाखल झाली या तक्रारीमध्ये रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे भरत भगत या दोघांचीही नावं काळोखे कुटुंबांकडून त्यात टाकण्यात आली होती। त्यांचाही या हत्येशी संबंध आहे किंवा त्यांच्याकडूनच ही हत्या घडवून गेलेली आहे असा आरोप त्यांनी केला होता, परंतु आजच्या दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारे सुधाकर घारे असतील किंवा भरत भगत असतील यांच्या अटकेबाबत किंवा त्यांच्या चौकशीबाबतचा कुठलाही निर्णय हा अद्याप पोलिसांकडून घेतला गेलेला नाही असं समजतंय। पोलीस या प्रकरणावरती खूप गुप्तता पाळतायत, कुठल्याही प्रकारची माहिती बाहेर जाऊ नये याचा ते प्रयत्न करतायत। आपण आपल्या सूत्रांकडून ज्या काही माहिती गोळा करतोय त्याच्यातून असं समजलंय की 4 दिवसापूर्वी सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज त्यावेळेस फेटाळला होता। आज काहीतरी त्याबाबत या दोघांच्या बाबत आजच्या दिवशी तरी कमीत कमी ती नावं घेतली जातील असं वाटत होतं, परंतु आजही सुधाकर घारे आणि भरत भगत यांची नावं आजच्या कोर्टासमोर आलेली नाहीयेत। आता पुढचा काळच सांगेल की या दोघांचा काय रोल या केसमध्ये होता, काळोखे यांच्या खुनाच्या मागे या दोघांचा हात होता की नाही होता ही गोष्ट आता पुढच्या तपासामध्ये स्पष्ट होईल असं पोलिसांकडून तरी सांगण्यात येत आहे। लीगल एड तर्फे मी वकीलपत्र दाखल केलं होतं। अनुच्छेद 21 मध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे मी लीगल एडच्या पॅनलवर काम करतो आणि ज्यांना वकील मिळत नाही तर त्यांना वकील मिळावा ही अशा प्रकारची व्यवस्था ही न्यायालयाची असते। तर त्यांनी वकिलासाठी त्यांनी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे वकीलपत्र दाखल केलं होतं। आज त्यांना 13 दिवस झाल्यानंतर 1 ते 11 आरोपी जे आहेत त्या 1 ते 11 आरोपींना याच्यामध्ये MCR झालेला आहे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आहे। किती जण आता पोलीस कस्टडीमध्ये असतात? आता एकूण 12 आणि 13 हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना MCR झालेला आहे। आणि लीगल एड तर्फे जेव्हा मी होतो वकील त्यावेळेला पहिल्या रिमांडच्या वेळेला मी होतो, त्यानंतर बाकीचे त्यांचे जे आरोपींचे वकील होते त्यांनी आज काम पाहिलेलं आहे। म्हणजे आरोपी 5, 6, 7, 8, 9, 10 यांच्यासाठी त्यांनी वकील दिलेला आहे त्यांचा आणि त्यांनी ते काम पाहिलेलं आहे। बाकीच्यांनी त्यांनी त्यांचे वकील दिले नव्हते, तोपर्यंत त्यांनी मला इथे ह्या मेहरबान न्यायालयामध्ये काम करण्याची
संधी दिलेली आहे. त्या मेहरबान न्यायालयाने माझी नेमणूक केलेली आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड.